हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय हरि जय राम हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरे राम
तुळशी हरदेवाची तुळशी हरदेवाची
राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हरि हरि
जय जय राम 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 हरि जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय संपला आम्हाही भांडवल आम्हाही भांडवल म्हणू विठ्ठल विठ्ठल म्हणू विठ्ठल आम्हाही भांडवल आम्हाही भांडवल म्हणू विठ्ठल विठ्ठल म्हणू विठ्ठल सुखे संगे वैष्णवांची मांदी संगे सांडू हे जीवन सांडू हे सुखे संगे वैष्णवांची संगे
मायेचे भांडार
म्हणो विठ्ठल विठ्ठल सुखेतरू भवनदी संगे वैष्णवांची मांदी बाखराचे वान सांडू हे जेऊ जेवण सुखेतरू भवनदी संगे वैष्णवांची मांदी न लघे वारंवार तुका म्हणे येरझार सुखेतरू भवनदी संगे वैष्णवांची मांदी विठ्ठल तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र भूषण आणि वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज त्यांचा अतिशय गोड असा अभंग निरूपणाकरिता निवडलेला आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आम्ही वैष्णवानी भवसिंधू पार करण्याकरता कोणत्या साधनांचा वापर केला त्याचं स्पष्टीकरण करतात विठ्ठल भांडवल हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे ज्याला ज्या गोष्टीची सवय असते ते शब्द ऑटोमॅटिक मुखातून येत राहतात हो आम्हा हेची भांडवल म्हणू विठ्ठल 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 नामाचं भांडवल आम्ही वापरलं कशा करता विठ्ठल नामाचं साधन आम्ही वापरलं कशा करता साध्य नावाचा भवसिंधू पार करून परमोच्च स्थान परमधामापर्यंत ईश्वर चरणापर्यंत पोहोचण्याकरता विठ्ठल नामाचं आम्ही भांडवल वापरलं त्याच्याकरता काय पथ्य आहेत का म्हणजे सगळ्यात मोठं पथ्य कुठलं तर बाखराचे वान सांडू हे जेऊ जेवण वान म्हणजे प्रकार बाखर म्हणजे विषय विषयांचे प्रकार भौतिक सुखाच्या प्रकारांचा उपभोग घेण्यापासून आम्ही बाजूला राहिलो हो आणि विठ्ठल नामाचं जेवण आम्ही जेवलो भौतिक सुखाचे प्रकार अर्थातच विषयांच्या प्रकारापासून बाजूला राहिल्यामुळं आम्हाला
विठ्ठल नामाच्या साधनामुळं भवसिंधू पार करून भगवत चरणापर्यंत पोहोचणं सहज सोपं झालं. याचा फायदा नेमका काय? भवसिंधू पार करणे म्हणजे नेमकं काय? महाराज म्हणले भवसिंधू पार करणं म्हणजे न लगे वारंवार, तुका म्हणे येरजार, पुन्हा पुन्हा येणं नाही आणि पुन्हा पुन्हा जाणं नाही. मृत्यू लोकाच्या यातना नको, परमोच्च स्थानावरती कायमस्वरूपी जागा मिळवणं, त्याला म्हणतात भवसिंधू पार करणं. आणि त्याच्याकरता आम्ही विठ्ठल नावाचं भांडवल वापरलं, साध्य रूपी भगवत चरण आम्ही मिळवलं आणि भवसिंधू पार करून परम धामापर्यंत आम्ही पोचलो, असा अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल सरळ आणि गोड अर्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वक्त्याचं परम कर्तव्य आहे कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं. ज्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत ते कारण सर्वांना ज्ञात आहे. गुरुकुल श्री ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था मौजे करंडी या गावामध्ये गेल्या 6 वर्षापासून सुरू असणारा हा वारकरी साधक आश्रम आणि या गुरुकुलाच्या 6व्या वर्धापन दिनाची आजची सेवा माझ्या वाट्याला आली. दरवर्षी या ठिकाणी एक कीर्तन करण्याचा योग येत असतोय. या वर्षी सुद्धा रवी महाराजांनी मला इथं येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन इथपर्यंत येणं झालं. आज कीर्तन कसं करावं, किती वेळ करावं आणि कीर्तनामध्ये नेमकं काय बोलावं अशा अनेक प्रश्न माझ्या भोवती घोंगावत आहेत. याचं कारण आज नाही हो सर, मालकाचे मालक लय तिथं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असे, ज्यांनी या प्रवीण महाराजांना उभं करण्यामध्ये मोलाचं योगदान दिले. हा प्रवीण महाराज आज महाराष्ट्राच्या समोर उभा आहे, त्याचं एकमेव कारण या ठिकाणी मृदंग वाजवण्यासाठी बसलेले आहेत ते मदनराव कदम सर. लक्षात ठेवा, म्हणजे उपकाराची फेड अपकारानं करणं हे प्रवीण महाराजांच्या रक्तात नाही. लक्षात ठेवा, रक्तात नाही. आपल्या जे आहे ते आहेच, ही एक बाजू आहे. दुसरी बाजू, ज्याने या प्रवीण महाराजासारख्या एका नवीन वारकऱ्याला आश्रय दिला, त्या महाराष्ट्राचं वारकरी वैभव ज्याने या महाराष्ट्रामध्ये पारायण सुरू केली, ते पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांचे नातू, आमचं दुसरं घराणं संजय महाराज वेळुकर या ठिकाणी टाळ घेऊन उभे. लक्षात ठेवा, काय काय सांगावं. ज्याने माझ्यावरती अतिशय चांगले संस्कार केले, ज्याने मला घडवण्यामध्ये प्रचंड योगदान दिलं, ते मला जन्म देणारे माझे वडील पूजनीय तीर्थरूप माझे अण्णा या ठिकाणी समोर बसलेले आहेत. लक्षात ठेवा, माझ्या कीर्तनात ते एवढ्या जवळ कधीच बसत नाहीत, पण रवीनं वडून आणले त्यांना जवळ, नाही तर कोपरा धरून कुठेतरी बसतात. काय सांगतोय नेमकं परीक्षकाच्या भूमिकेमध्ये. आज या ठिकाणी आपल्या सातारा जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक गुरुवर्य बबनरावजी सापते दादा हे सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उभे आहेत. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण बाबा महाराज गजवडीकर बाजूला बसलेले आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे राम महाराज समोर बसलेले आहेत. म्हणजे गायनाच्या क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं उत्तुंग असं मोठं नाव आहे, आदरणीय मोरे महाराज समोर हार्मोनियमवरती बसलेले आहेत. या ठिकाणी साथीला असणारे सगळेच, कुणाकुणाचा उल्लेख करावा तर निलेश महाराज आहेत, इकडे आमचे नामदेव मामा आहेत, ज्यांनी या सातारा जिल्ह्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या समोर आणण्याचं काम केलं. ते जयघोष चॅनलचे मालक आमचे योगेश महाराज समोर बसलेले. खरं तर याचं चित्रीकरण व्हायला पाहिजे होतं, पण तुम्ही म्हणला असाल प्रवीण महाराजचं कीर्तन आहे काय रे. योगेश महाराज आमचे या ठिकाणी समोर आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यातले कीर्तनकार, सातारा जिल्ह्याचे कीर्तनकार, सातारा जिल्ह्याचे कलाकार महाराष्ट्राच्या समोर ज्यांनी पोहोचवले ते जयघोषचे मालक आमचे योगेश महाराज. आंबेघर गावावरून आलेले आमचे सर्व ग्रामस्थ, त्यामध्ये आदरणीय आमचे शेलार गुरुजी असतील, आमचे मार्गदर्शक बबनदादा असतील, या ठिकाणी आदरणीय आमचे रांजणे साहेबांचे पिताश्री किसनजी रांजणे महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमचे त्या ठिकाणी बापू तिकडं आहेत, ज्ञानदेव शेलार, हे आंबेघरवरून आलेले आहेत. हे माझं कीर्तन ऐकायला आलेले नाहीत, हे रवीनं काय केले ते बघायला आलेले आहेत. लक्षात ठेवा, हे पोरग लहानपणापासून आपल्या गावामध्ये राहिलंय,
त्याने नेमकं काय केलंय हे माझ्या कीर्तनाचं निमित्त करून ती मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत. राधेश्याम महाराज समोर आहेत. परिसरातील पंचक्रोशीतील अतिशय नामवंत सर्व वारकरी संप्रदायाचे पाईक इथे आहेत. गायनाला उभे असणारे दशरथ महाराज आहेत. गुरुकुलातील सर्व विद्यार्थी आहेत. पाठीमागं सगळेच कोणाकोणाचा उल्लेख करावा हे सर्व मंडळी हो गुरुकुलाचे सर्व विद्यार्थी आहेत ज्यांनी उत्कृष्ट मृदंग वाजवत आहेत. सौरभ महाराज समोर बसलेले आहेत, ज्यांचं आत्ताच आगमन झालं. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार, श्रीराम दिंडी सोहळ्याचे मालक, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि व्यावहारिक नातं आमचे सासरे बजरंगप्पा निकम काळोशीकर या ठिकाणी उपस्थित, आत्ताच उशिरा उपस्थित झाले. ही सर्व मंडळी या सर्वांच्या खाली मारले हॅलो दे क्या हॅलो हॅलो मॉनिटर मॉनिटर हॅलो 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 ही सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांचं दर्शन घेतो. प्रस्तावनेमध्ये किंवा ओळख करून देण्यामध्ये मी जास्त वेळ घालवला तर ते कदाचित मूर्खाचं लक्ष ठरेल. हो कारण 8:15 कीर्तन 9ला संपवायचंय आणि कीर्तनाच्या नंतर जेवण आहे. आणि रवी रसाळ महाराजांच्या भाषेचं सांगायचं झालं तर कीर्तनाच्या नंतर जेवण असल्यामुळं तो तळतळाट लय वाईट आहे. मी जो उशीर केला तो तळतळाट फार वाईट आहे. त्यामुळे तो तळतळाट मला घ्यायचा नाही. वेळेत कीर्तन संपवायचे असो. तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो आणि माझ्या निरूपणाला, माझ्या सेवेला मी प्रारंभ करतो. विठ्ठल आम्हाहेची भांडवल म्हणू विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नामाच्या भांडवलाच्या माध्यमातून आम्ही भवसिंधू पार सहज करू शकतो. एकटे नाही तर वैष्णवांना घेऊन आम्ही ती भवसिंधू पार करू, असं म्हणणं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचे. आता सुरुवातीला शब्द महाराजांनी वापरलाय भांडवल. भांडवल हा शब्द महाराजांनी वापरलाय. याचं कारण असे, पूर्वाश्रमीमध्ये ज्या माणसाचा जो उद्योग असेल ते शब्द सहज येतात. आता मी कीर्तनकार होण्यापूर्वी शिवसह्याद्री पथपेढीमध्ये भाई वांगडेंच्या राजवाड्याला कामाला होतो. त्यामुळे सहकारातील शब्द माझ्या मुखातून येणं साहजिकच आहे. लिक्विडिटी, तरलता, मुनाफा, ठेव, ठेव पावती, ताळेबंद हे शब्द सहज माझ्या मुखातून येतात. का तर कीर्तनकार होण्याच्या पूर्व आश्रमामध्ये मी एका पथपेढीमध्ये कामाला होतो. सहज ते शब्द निघतात. मला 100% हे सांगायचे, तुकाराम महाराजांनी भांडवल हा शब्द वापरण्याचं कारण असं असावं, तुकाराम महाराज सुद्धा परमार्थामध्ये येण्याच्या पूर्वी तुकाराम महाराज एक व्यापारी होते आणि व्यापारी असल्यामुळं कदाचित त्यांनी भांडवल हा शब्द वापरला असेल. लक्षात ठेवा. भांडवल म्हणले तुकाराम महाराज, जो उद्योग ज्याचा असेल तो शब्द येणारच की. एखादा कीर्तनकार आर्मी मधून रिटायर होऊन जर आला आणि तो कीर्तनकार झाला तर तो देशभक्तीपर किंवा आर्मी विषयी काही ते मुद्दे कीर्तनामध्ये सहज मांडणार, साहजिक. एखादा शेतकरी पूर्वाश्रमी कीर्तनकार जर असेल तर काही शेतीतले दाखले, तो नांगर, कुळव, जोकाड, बैलजुडी, आमकं तमकं हे दाखले त्याच्या मुखातून सहज येणार. एखादा मृदंगाचार्य कीर्तनकार झाला, उदाहरणार्थ सर आहेत आपले, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या मृदंगानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. पण हल्ली सर एवढं भारी कीर्तन करतात, पण कीर्तन करत असताना सरांच्या मुखातून ताल या विषयावरती किंवा मृदंग या विषयावरती सहज 2-4 तरी वाक्य येणारच. कारण पूर्वाश्रमी सगळ्यात महत्वाचा त्यांची भूमिका कुठली तर मृदंगाचार्य ही भूमिका आहे. लक्षात ठेवा. जो जे करतो ते शब्द सहज येणार. आता काही कीर्तनकार पूर्वाश्रमी तमाशात होते, काही लोकांनी कीर्तनाचा सुद्धा तमाशा करून ठेवलाय. हे नाकारता येणार, हे खरंच आहे का? त्यांचा तो उद्योग होता म्हणून कीर्तनामध्ये हे शब्द येतात. तुकाराम महाराजांचा उद्योग व्यापाराचा असल्यामुळं या अभंगामध्ये भांडवल हा शब्द वापरला असावा. विठ्ठल तर विठ्ठल नामाचं भांडवल ऐका जरा. माणूस म्हणून ज्याला जन्म मिळालाय त्याला 2 कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडावी लागतात. एक जे कर्तव्य आहे ते कर्तव्य अजिबात आपल्याला म्हणजे टाळाटाळ करून चालत ते कर्तव्य पार पाडावंच लागतं. दुसरं कर्तव्य ते ऐच्छिक कर्तव्य आणि एक कर्तव्य अगदी 100% त्या कर्तव्यातून आपल्याला पुढे जावं लागतं. मग ऐच्छिक कर्तव्यामध्ये काय काय येतं? इच्छापूर्वक कर्तव्य त्याला म्हणू आपण. काय येतं त्याच्यामध्ये? शेतीविषयक असेल, शेती करा किंवा नका करू. हो नाही केली तर कोण काय तुम्हाला काय उद्योग असेल तर शेती नाही करायची.
देशविषयक असेल, देशासाठी काम करा, नका करू. स्वच्छतेविषयक गावाची सेवा असेल, करा, नाही तर नका करू. एखाद्याला गाव स्वच्छ ठेवायची सवय असते, तो रोज गावातून झाडू मारतो. आणि एखाद्यानं जर गावात झाडू मारला नाही तर लोक काय त्याला फासाव देत. इच्छापूर्वक कर्तव्य ती, जमलं तर करा, जमलं तर नका करू. कुणी तुम्हाला त्या संदर्भात त्रास देणार नाही. ऐका, पण काही कर्तव्य ती मात्र निश्चित कर्तव्य, त्या कर्तव्यातून आपल्याला पुढे जावंच लागतं किंवा ती कर्तव्य आपल्याला पार पाडावी लागतात. आता गुरुजी माझ्या समोर बसलेत, आमचे शेलार गुरुजी. आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी 10वी मध्ये, सर तुम्ही सुद्धा समोर येता, 10वी मध्ये शेवटचा प्रश्न असायचा. पहिला प्रश्न असायचा एका वाक्यात उत्तर किंवा गाळलेल्या जागा भरा. दुसरा प्रश्न असायचा एका वाक्यातली उत्तर. तिसरा प्रश्न असायचा जोड्या लावा. असे प्रश्न असायचे. शेवटचा प्रश्न असायचा 12वा प्रश्न असायचा, मला आठवतंय 12वा प्रश्न, आणि त्या प्रश्नाला पर्याय नसायचा. पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तर, 4 पैकी 3ची उत्तर द्या किंवा 5 पैकी 3ची उत्तर द्या. गाळलेल्या जागा भरा, 5 पैकी 4 भरा. शेवटचा एकच प्रश्न, त्याला पर्याय नव्हता. तो प्रश्न 10 मार्काला असायचा. 12वा प्रश्न, तो प्रश्न सोडवावाच लागायचा, त्याला पर्याय नाही. तसं माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत तर ईश्वर प्राप्ती करता प्रयत्न करणं हे कर्तव्य पार पाडावंच लागतं. आणि ते जर केलं नाही तर महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया खंती ते न करा, होणे गाढव कुतरा, किंवा नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. माणूस म्हणून जन्माला आलेला आहात तर ही कर्तव्य आपल्याला पार पाडावीच लागणार आहेत. देव मानावाच लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण वृक्षाचे ही पान, हालेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोटी. कितीतरी प्रमाण देता येतील. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किंवा वृक्षाचे ही राहिली अहंता मग कोठी. अनेक प्रमाण माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून अनेक प्रमाणे या ठिकाणी आपल्याला देता येतील. म्हणून आपल्याला त्या ईश्वराच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं, भवसिंधू पार करण्याकरता प्रयत्न करणं हे कर्तव्य पार पाडावंच लागतं, लक्षात ठेवा. एखाद्या शेतकऱ्याची कोर्टामध्ये चालू असलेली केस, तो 4-5 वेळा तारखेला गेलाच नाही. शेवटची तारीख पडली. वकिलानं सांगितलं शेतकऱ्याला, दादा तुम्ही आता येणाऱ्या जर तारखेला कोर्टामध्ये हजर राहिला नाही, शेवटची तारीख आहे, तर कदाचित निकाल दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो आणि तुमचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून तारखेला वेळेत हजर राहा. त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं शेवटची तारीख आहे, निकालाची तारीख आहे, आपण जर वेळेत पोचलो नाही किंवा तारखेला गेलो नाही तर निकाल दुसऱ्या बाजूने लागणार आहे. तो बायकोला सांगितलं, अगं हो उद्या 17 तारीख आहे, सातारामध्ये रविवार असल्यामुळे कोर्ट बंद आहे, आपण 18 तारीख येऊया. 18 तारखेला सातारमध्ये मला कोर्टात जायचे, शेवटची तारीख कोर्टामध्ये पडलेली, मला जावं लागेल. बायको म्हणली, कोर्टात सातारला जाणारच आहे ना तुम्ही, तरी एक काम करा, पाऊस तोंडावरती आलाय, बी बियाणे घेऊन या, काही खतं घेऊन या, मुलांच्या शाळा सुरू होणारे पुस्तकं घेऊन या, वह्या घेऊन या. अशी सगळं त्यानं कामाची, काही लोक लय हुशार असतात महाराज, कामाची यादीच करतात आणि इतकी हुशार असतात, यादी केलेलीच घरी विसरून जातात, लक्षात. अशी हुशार लोक काय, त्यानं कामाची लिस्टच केली, पण मुख्य काम कुठलं होतं, कोर्टाचं. हे सातारला गेला, ही बाकी सगळी काम आहे, कोर्टातलं काम महत्वाचं आहे. ऐका ना नाही, त्याला हॉटेलमध्ये जायचंय, लस्सी प्यायची, भजी खायचे, नाश्ता करायचा आहे, खतं घ्यायची, खतं उद्या घेऊ शकतो, पुस्तके घ्यायची 2 दिवसानं घेऊ शकतो,
इतर काय मित्रांना पाहुण्यांना भेटायचे 2 दिवसानं भेटू शकतो, 4 दिवसानं भेटू शकतो. हे जसं काम महत्वाचं नाही. महत्वाचं काम कुठले? कोर्टात जाणं, तारखेला वेळेत हजर राहणं. हे त्या शेतकऱ्याच्या दृष्टीने जसं काम महत्वाचं आहे, तसं माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला इतर कामं बाजूला टाकून ईश्वर प्राप्ती करता प्रयत्न करणं हे काम अतिशय महत्वाचं आहे. विठ्ठल शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे, लक्षात ठेवा. मग काही लोकांनी भवसिंधू पार करून परमधामापर्यंत भगवत चरणापर्यंत जाणं या गोष्टीला सुख म्हणले. काही लोकांनी भौतिक साधनांना सुख म्हणले. ऐका ना, सुखाची व्याख्या ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे केलेली, ज्याच्या त्याच्या राहणीमानाप्रमाणे प्रत्येकानं सुखाची व्याख्या केलेली. कोण सुखाला कसं बघतं हे ज्याच्या त्याच्या वागण्यावरती. ज्याच्या जेवढ्या गरजा जास्त आहेत, जो जास्त गरजा जास्त सुविधा उपभोगतो तो भौतिक सुखांना जास्त प्राधान्य देतो. अगदी सरळ अर्थ आहे. वारकरी वैष्णवजनांनी किंवा वारकरी संतांनी भौतिक सुखाकनी पाठ केलेली आणि शाश्वत सुखाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला. थोडंसं ऐका जरा नीट म्हणलं. आता सुखाची व्याख्या करत असताना एक छोटं उदाहरण जर द्यायचं झालं तर असं या ठिकाणी उदाहरण देता येईल. एका गावामध्ये सख्या 2 बहिणी नांदत होत्या. एकाच गावामध्ये 2 सख्या बहिणी नांदतायत. 4-2 वर्ष झाली मुली नांदतायत. आनंदात त्यांचा संसार सुरू आहे. त्या पोरींच्या बापाला असं वाटलं की आता मुलींच्या गावाला जावं, त्यांना भेटून यावं, त्यांचं नेमकं कसं चाललंय बघून यावं. म्हणून आपल्या बायकोला सांगितलं, अगं उद्या मी आपल्या मुलींच्या गावाला जातो. कसं चाललंय अगदी सहज फेरफटका मारून त्यांना हाक मारून येतो. खूप दिवस झालं गेलो नाही. त्या माऊलीला सुद्धा आनंद झाला. बरं झालं तुम्ही उद्या सकाळी लवकर जावा, राहते जावा, सकाळी मोठ्या मुलीकडे जा, संध्याकाळी छोटीकडे जाऊन मुक्काम करा आणि परवा दिवशी आपले तुम्ही आपल्या घरी या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोन्ही मुलींचा बाप आपल्या मुलींना भेटण्याकरता त्या मुलींच्या गावाला निघाला. ऐका, एकाच गावामध्ये 2 सख्या बहिणी नांदतायत. त्या मुलींचा बाप त्या मुलींना भेटण्याकरता गेलेला आहे. सकाळी सकाळी थोरल्या मुलीकडे गेला. मुलीनं बापाचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं. बाबा कसं काय येणं झालं. इतर संसारातल्या सुखदुःखाच्या, घरच्या परिवारातल्या सुखादुःखाच्या चर्चा झाल्या. वडिलांना यथेच्छ जेवण घातलं मुलीनं आणि बाबांनी सांगितलं, हे बघ दीदी, मला आहे ना आता आपल्या छोट्या दीदीकडे जायचंय. मला काय तुझ्याकडे जास्त वेळ थांबता येणार नाही. मी आज तिच्याकडे मुक्काम करणार आहे. तुझ्याकडे आता सकाळी जेवलो, तिच्याकडे मी संध्याकाळी जेवायला जाणार आहे. त्या दीदीला आनंद झाला. चला ठीक आहे, माझीच बारकी बहीण गावात नांदते, तिच्याकडे बाबाच्या नदीत. निघता निघता त्या बापानं विचारलं, दिदे तुझं बरं तर चाललंय ना, तुला काही त्रास तर नाही ना, तू आनंदात येस ना. ती पोरगी म्हणली, बाबा एकदम आनंदात येऊ. काय सांगू तुम्हाला, अगदी खूप समाधान आहे. आमच्या घरची 20 एकर जमीन आहे. त्या 20 एकरला ऊस आहे आणि या वर्षी माझ्या मालकानं 10 एकर जमीन खंडाने केलेली, एकूण 30 एकरला ऊस आहे. पण बाबा 15 दिवस झालं ऊसाला पाणी पाजलं नाही. पावसानं ओढ दिलेले, रोज ढग येत आहेत, पाऊस नुसता ढग ओरडतायत, पण पाऊस काय पडायला तयार नाही. एक जरी पाऊस मोठा पडला तरी थोडासा दिलासा मिळेल आम्हाला. एक तरी पाऊस पडला पाहिजे. ऊस आता जळायला लागलाय, वाळायला लागलाय. बाबा तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहे ना, तुमच्या पांडुरंगाला साकडं घाला. 2 दिवसात पाऊस पडू दे बाबा, नाही तर तुमच्या जावयाचं खूप मोठं नुकसान होईल हो. काहीतरी करा ना बाबा. ते म्हातारं म्हणते, ताई काळजी करू नकोस, 2 दिवसात पाहिजे तेवढा पाऊस पडेल. बापाचं काम आहे ना आधार देणं. हो पाऊस भरपूर पडेल, तू काय चिंता करू नकोस. आणि तो बाप थोरल्या मुलीला आधार देऊन, पाऊस पडेल 2 दिवसात, काळजी करू नको, तुझ्या उसाला पाणी मिळेल असं आश्वस्त करून, असं आश्वासन देऊन तो बाप धाकल्या मुलीकडे गेला. 500 मीटर अंतरावरती, अर्धा किलोमीटर अंतरावरती त्याच गावामध्ये दुसऱ्या वाडीमध्ये दुसरी लेक नांदत होती. मुलीला आनंद झाला, बाबा आलेत घरी, पाहुणचार झाला, मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी निघताना बाप म्हणतोय, ताई निघू का ग? हो. ती बारकी लेक म्हणते, बाबा निघा. हो खूप आनंदात चाललंय माझं, तुला काय काळजी तर नाही ना? बापानं तोंड पाडले. थोरल्या मुलगीला टेन्शन, पाऊस पडलं पाहिजे. दिदे तुझं तर मला अगदी व्यवस्थित दिसतंय सगळं, तू आनंदात आणि समाधानी आहेस ना? ती धाकली मुलगी म्हणती, बाबा काहीच कमी नाही,
तुम्हाला माहिती आहे आमचा विटाचा केवढा मोठा कारखाना आहे. या जिल्ह्यामध्ये आमच्याच भट्टीच्या विटा जातात. दरवर्षी आम्ही 7-8 लाख विटा छापतो. यावर्षी 15 लाख विटा छापलेल्या आहेत. 5 लाख विटांची भट्टी लावलेली. जवळजवळ 9 ते 10 लाख विटा तयार करून भट्टी लावायचं काम चाललंय. बाबा ढग जर आले ना तर काळी चिरून निघते. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहे, देवाला साकडं घाला, तुमच्या देवाला सांगा 8 दिवस पाऊस नाही आला पाहिजे, नाही तर विटांचा चिखल होऊन जा. बापाच्या डोळ्यातनं धारा लागल्या. थोरल्या मुलीच्या उसाला पाऊस पडावा म्हणून देवाला साकडं घालू का बारक्या मुलीच्या विटा टिकाव्या म्हणून देवाला साकडं घालू? नेमकं काय करू? दोघींची दुःख वेगळे आहेत. एकाच बापानं जन्माला घातलेल्या 2 मुली, एकाच गावामध्ये नांदणाऱ्या 2 मुली, पण दोघींची दुःख वेगळे आहेत. लक्षात ठेवा, दुःखाचा विषय प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या कार्यानुसार, प्रत्येकाच्या व्यवसायानुसार आपण त्याचं परिमाण, आपण त्याची स्केल लावत असतो. लक्षात ठेवा, कारण दुःख ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आपल्याला ते आपल्या पदरात पडत असते. म्हणून हे दुःख सुख याच्या पलीकडे जाऊन जो आपल्याला आनंद देतो तो परमात्मा आहे. लक्षात ठेवा, सुख दुःखाच्या पलीकडे कोण असेल तर त्याचं नाव विधाता आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय जो जन्माला घालतो त्याचं नाव विधाता आहे. जो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सांभाळतो त्याचं नाव विधाता आहे. आणि जो शेवटचा कार्यक्रम करतो, उत्पत्ती म्हणजे जन्माला घालणं, स्थिती म्हणजे सांभाळ करणं, आणि लय म्हणजे पुन्हा मातीत घालणं, या तिन्ही क्रिया ज्याच्या हातामध्ये आहेत ना त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं. विठ्ठल त्याच्या प्राप्तीकरता ज्यानी ज्यानी प्रयत्न केले, ऐका ना जरा, ज्याने ज्याने त्याच्या प्राप्तीकरता येसाथे आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया, कौनाचे मायबाप कौनाचे गणवत, मृग जळवत जाईल रया. सगळं नाशवंत आहे, जगत मिथ्या आहे, ईश्वर सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगता काय. जगाचा मालक भगवान परमात्मा, त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं. मग त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं, साधक तुकाराम महाराजांना विचारतात, महाराज तुम्ही त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करता, नेमकं भवसिंधू पार करण्याकरता, देवाच्या चरणापर्यंत पोहोचण्याकरता, त्या शाश्वत सुखाची प्राप्ती करण्याकरता तुम्ही नेमका काय उद्योग करता? अभंगाचं पहिलं
द्या ना आवाज. अतिशय सुंदर अशी चाल आमच्या व्यंकटेश महाराजांनी म्हणली. बघा ना, म्हणजे मामा हे 20 वर्षापूर्वी लावलेलं सर रोपटं तुमच्या साक्षीनं 2007 साली इवलेश रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस तेजस्वी होताना हे रोपटं श्री विठ्ठल धामचं दिसतंय. आणि त्याच रोपट्याला लागलेलं फळ म्हणजे आमचा व्यंकटेश महाराज. लक्षात ठेवा. अरे अतिशय प्रतिकूल परिस्थिती, अतिशय लहानपणीच पितृछत्र हरपलेलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना करून आज सुंदर गायन करतो. लक्षात ठेवा. आमच्याच तालुक्यातला आहे. कितीतरी पोरांविषयी काय बोलावं, ज्यांचा सुंदर मृदंग वाजतोय तुम्ही सगळे बघताय. बऱ्याच लोकांचं कीर्तनकाराकडे लक्ष कमी आहे, पण सौरभकडे जास्त आहे. लक्षात ठेवा. असा सुंदर आमचा मृदंगाचार्य दुसरीमध्ये असताना 2007 साली पहिल्या दिवसाचं पहिलं ॲडमिशन आहे, पहिल्या दिवसाचा विद्यार्थी. आणि संपूर्ण जिल्ह्यासह आता महाराष्ट्रभर एक चांगल्या पद्धतीनं मृदंगाची सेवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं करतोय. हे सगळे हे कोहिनूर हिरे आहेत श्री विठ्ठल धामला आमच्या गुरुकुलला लागलेली. किती हे सगळे अगदी एकापेक्षा एकाहून बळी रे अशी चांगली पोरं श्री विठ्ठल धामच्या माध्यमातून घडली. आता मृदंगाला सरांनी बघा. हो, म्हणून तर सर गुरुजी आहेत, म्हणून सर शाळेत आहेत, म्हणून तर गुरुजी आहेत. त्या अण्णांनीच बोलावं. लक्षात ठेवा. हो, आळंदीमध्ये जर वाजवायला बसलो, अगदी लाईव्ह चित्रीकरण मला माहिती आहे आणि मी काही स्पष्ट बोलतो, आता काय कोणाला घाबरायचं. हो, एखादा जर वाजवत असेल आणि दुसरा कितीही मोठा चांगला वादक आला तर ती पकवा सोडत नाही. लक्षात. एक परंपरा किंवा मित्रत्वाचं नातं असेल तर ठीक आहे, दुसरा कुणी असलं तर मीच वाजवणार, ही परंपरा आहे. हो, अण्णा बोलले होते आळंदीमध्ये. जो मृदंग वाजवत असताना दुसऱ्या कलाकाराला बाजू होऊन संधी देतो आणि त्याच्या कलेचं कौतुक करतो, तो कलाकार नसून तो गुरुजी असतो. लक्षात ठेवा. म्हणून सर गुरुजी. म्हणून महाराष्ट्रभर लाखो तुम्हाला वादक दिसतील, पण लाखो एका बाजूला आणि मदनराव कदम सर एका बाजूला. हे सूत्र सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्याचं वेगळेपण त्यांनी जतन केले. आमच्यासारख्या अनेकांना घडवण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान हे नाकारता येणारं नाही. हेच आपल्या सातारा जिल्ह्याची ही वेगवेगळी वैभव आहे. पण एक गोष्ट सांगतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जरी असले, फार बारकावे नाही का, मी वेळेत सोडणारे कीर्तन, तरी शिवाजी महाराजांना पहिला शत्रू कोण मिळाला हा जो प्रश्न ज्यांना इतिहास माहिती आहे, हो, त्यांना जर लक्षात आला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय, नीती, सत्य आणि स्त्रियांचं रक्षण या 4 खांबांवरती आपलं स्वराज्य उभं करण्याचा निश्चय केला होता. आणि या 4ही खांबामध्ये, या 4 गोष्टींमध्ये जो कोण अडवाईल तो महाराजांचा वैरी किंवा महाराजांचा शत्रू. स्वराज्य उभं करण्याकरता न्याय, नीती, सत्य आणि स्त्रियांचं रक्षण या गोष्टींमध्ये कोण अडवाईल तो शत्रू. महाराजांचा पहिला शत्रू महाराजांचा रांजाचा पाटील. लक्षात ठेवा. सगळ्यांना माहिती. त्यानं एका मुलीवरती जबरदस्ती केली, तिच्यावरती अत्याचार केला, तिच्या इज्जतीला हात घातला. महाराजांना बातमी कळाली, असं केलंय, उचलून आणला. तो म्हणतो, कोण राजा, कुणी राजा केला तुला? ह्या भाषेमध्ये तो पाटील, मी पाटील आहे. महाराजांनी फरमान काढलं, आदेश दिला, याचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात तोडून टाका. दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकले. हो हो, चौरंगा केला त्याचा, दोन्ही हातपाय तोडले. पण त्याच्या पुढे महत्वाचा आदेश दिला, तो नीट आहे का? हो, त्याला पटकन त्याच्यावरती इलाज करा, पट्ट्या करा, वैद्य, हकीम, डॉक्टर त्याला कुठेही न्या, त्याला बरा करा. काही दिवसानंतर तो पाटील बराई झाला, बिना हातापायाचा पाटील बराई झाला. आणि महाराजांनी एक आदेश दिला, रोज सकाळी त्याला उचलून आणायचा आणि गावच्या चौकामध्ये पारावरती बसवायचा आणि संध्याकाळ झाली की त्याला घरी स्पेशल त्याला आणण्याकरता नेण्याकरता त्यांना लोक ठेवली. हो, त्याला रोज सकाळी घरातनं उचलायचा आणि गावच्या चौकामध्ये पारावर आणून बसवायचा, संध्याकाळ झाली की त्याला घरी नेऊन सोडायचा. कशासाठी? लोकांना माझ्या स्वराज्यातल्या कळू द्या, बाईच्या इज्जतीला हात घातल्याच्या नंतर त्याची अशी अवस्था केली जाते, हे लोकांना कळण्याकरता त्याला चौकात आणून बसवलं. लक्षात ठेवा. हा न्याय होता. पण माझा मतीत अर्थ इथं आहे, महाराजांना शत्रू सुद्धा जवळचाच मिळाला, स्वकीयच मिळाला. लोकांना असं वाटतं हा, एखाद्याला बंगला बांधायची इच्छा असते पण त्याचा बंगला होत नाही, त्याला दुःख असतं. त्याला असं वाटतं, अरे बंगल्यात राहणारा काय सुखी असेल, त्याचं दुःख त्याला माहिती आहे. एखाद्याला वाटतं विमानानं फिरणारा काय समाधानी, काय मजा असेल. अरे विमानानं फिरणाराचं दुःख सगळ्यांना माहिती आहे, ते काय विमानानं फिरतात, हो, त्यांचा व्याप त्यांना माहिती आहे. काही लोकांना वाटत असेल संस्था काढली म्हणजे लय मजा आहे वाटते. अरे संस्था काढले त्यांना माहिती आहे काय लपडी येते.
रोज नवलं पड, इंदुरीकराच्या भाषेत रोज नवलं पड, रोज. एकानं हात मोडला, एकानं गुडघा फोडला, एकानं शाळेत आगावपणा केलाय, शाळेतनं पळून गेलं, कुणी काय केलं कुणी काय केलं. हे उद्योग 20 वर्ष झाली मी बघतोय. म्हणजे एखाद्यानं संस्था काढली, किती संस्था काढल्याच्या नंतर खूप आनंद असतो, संस्था काढल्यानंतर तो सुखी असतो, हा भ्रम आहे. हा प्रत्येकाचा. एखादा सुंदर गायन मृदंग वाजवतो, अरे काय काय सुखी येतो लोक माणसांना, त्याचं दुखणं त्यालाच माहिती. किती प्रॅक्टिस करावी लागते, किती झिजावं लागतं. सौरभ महाराजांना विचारा, आता पुडी बदलायची झाली तर 5,000 कुठं जात्यात कळायला तयार नाही लागतात. त्याचं दुखणं त्याला माहिती. ते वागवायचंय, ते न्यायचंय, ते वाजवायचंय, ते सांभाळायचंय. किती व्याप आहेत ज्याचं त्याला कळतं. लक्षात ठेवा, प्रचंड यातना आहे. चला, माझा मुद्दा थोडासा भरकटला, मला पुढे जायचंय. सत्य असणाऱ्या त्या विधात्याला आपला साकारा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ते भांडवल वापरलं, आम्ही विठ्ठल नामाचं भांडवल वापरलं आणि विठ्ठल नामाच्या भांडवलामुळं आम्हाला फायदा झाला. विठ्ठल नावाच्या भांडवलामुळं आम्हाला विशेष लाभ झाला. महाराज, कुठला लाभ झाला? अभंगाचा. तरू भवन. विठ्ठल नामाच्या भांडवलामुळं आम्हाला मुनाफा कुठला मिळाला तर सुखे तरू भवनदी. आम्ही भवनदी पार करून परमधामाकडे पोचलो. आता भवनदी, तुम्ही म्हणाल भवनदी म्हणजे नेमकं काय? भवसागर, भवनदी. आम्ही बाबा नदी बिदी काय नदीत राहत नाही. आम्ही नदीच्या कडेला आहे आमचा मठ. नदीच्या आम्ही नदीत राहत नाही. नदीच्या जो माणूस म्हणून जन्माला आलाय, अगदी म्हणजे जो जीव जन्माला आलाय, ज्याचा जन्म गर्भाशयातून आहे, तो अगदी ब्रह्मदेवापर्यंत कुणी असो, तो भवनदीतच आहे. मग अगदी मोठ्या गाडीतनं फिरणार असू, विमानातनं फिरणार असू, बॉम्बस्फोट करणार असू, नाही तर बॉम्बस्फोटमध्ये होरपळून मरणार असू, तो प्रत्येक जण भवनदीमध्येच आहे. तो प्रत्येक जण भवसिंधूमध्येच आहे. मग या भवसिंधूतून पार होण्याकरताचे प्रयत्न विठ्ठल नावे. लक्षात ठेवा. आता हा अभंग सगळ्यांना वरून वरून नामपर प्रकरणातील वाटतोय. मी सुरुवातीला सांगितला, हा एकविधपर प्रकरणातला अभंग आहे. भगवंताविषयी एकविधता पाहिजे. हो, न संडो हे वाट सापडली, न संडो हे वाट एकविध एकविधता. हा अभंगच एकविध प्रकरणातील आहे. हो, म्हणजे त्या विठ्ठलाशिवाय कुणाशी घेणं देणं नाही. किंवा आम्हा नारायण तैशा परी, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. त्या विठ्ठलाशिवाय आम्हाला कुणाशी घेणं देणं नाही, हा सांगणारा अभंग आहे. किंवा एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम. जगाचा मालक म्हणजे तो आहे कसा? तो अमृत जयास जीव हे गोड, 3 अक्षरांचा रस,
अमृत जयाचे फिके पुढे. अमृताहून गोड असणारा तो विठोबा आहे, लक्षात ठेवा. ज्याचे कर कटेवर आहेत, ज्याचे पाऊलं समान आहेत आणि समचरण दृष्टी आहे, असा विठोबा तो आमचा दैवत आहे. हो, म्हणजे विटेवरी ज्याची पाऊले समान पाऊलं असणार, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. महाराज म्हणतात ते आमचं सुख आहे, आमचं दुसरं कुठलंही सुख नाही. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तो विठोबा म्हणजे आमचं सुख आहे, त्याच्याशी एकविधता पाहिजे. ऐका ना जरा, ऐका ना, मी झाले 8-10 मिनिटं सोडणार आहे, काही काळजी करू नका. त्याच्याशी एकविध राहिलं पाहिजे. पण आता जर मुंबईमध्ये मागच्या 20 वर्षामध्ये 45 संप्रदाय निर्माण झाले. किती संप्रदाय मुंबईमध्ये मागच्या 20 वर्षात 45 संप्रदाय उदयाला आले, आणि आज बघितलं तर त्यातला एकही संप्रदाय जिवंत राहिलेला नाही. अर्ध्या संप्रदायाचे प्रमुख आता जेलमध्ये. असे संप्रदाय रोज, हो, अम्मा असतील, बापू असेल, राधा ती देवी, कोण 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 नवीन नवीन संप्रदाय आपल्याला बघायला मिळाले. पण त्या काळाच्या ओघामध्ये प्रत्येक संप्रदाय संपुष्टात आलेला आपल्याला बघायला मिळाला. पण हो, म्हणजे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्या संप्रदायाची ख्याती अजरामर राहणार आहे, असा ज्ञानोबा तुकोबारांचा संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. लक्षात ठेवा. आता या वारकरी संप्रदायाला सुद्धा कलंकित करण्याचं काम सुरू आहे. तसं जर पाहिलं म्हणजे बारकाव्यानं जर आपण विचार करायला गेलं, काही लोक म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये किंवा माळकरी आजकाल चुकीचं वागायला लागले. चुकीचं वागणारे माळकरी नाहीत, चुकीच्या लोकांनी माळा घातल्यानं आमच्या बोकांडी येऊन बसलेली. लक्षात ठेवा. चुकीच्या लोकांनी कुठंच काय डाळ शिजाना, कुठंच दुकान चालायला मागाना. बरं आहे, एक नंबर खातंय. काय ज्ञानोबा तुकोबा म्हणलं की श्रीखंड पुरी भेट अगदी गच मिळतोय, डोक्याला तापलंय. असे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतील. हो, मला आता कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, अंगार का कोणाला फिट बसेल काय सांगता येत. पण हेच सत्य. तुम्ही टीव्ही चालू केली किंवा मोबाईलवरती जर पाहिलं तर अनेक अडचणी सध्या संप्रदायामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आता कधीतरी संप्रदायाविषयी महिन्यात 2 महिन्यातनं 6 महिन्यातनं वर्षातनं, नीट ऐका, वारीच्या टायमाला, आषाढी कार्तिकीच्या टायमाला संप्रदायाच्या बातम्या टीव्हीवर यायच्या. निलेश महाराज टीव्ही चालू केली की संप्रदायातली बातमी रोज टीव्हीवरती, ती चांगली असो किंवा वाईट असो, टीव्हीला बातमी संप्रदायाची रोज बघायला मिळते. कुणी कुणावरती शाई टाकली, कोण कुणाला घुसखोर म्हणलं, कोण लातूरमधनं पैसे घेऊन पळाला, कोण पिस्तुले आहे, कोण बंदुके आहे, काय कुणाचा कुठा नाही, हे टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. इतक्या खोलवर आपल्याला रवी महाराज कुठे जायचं नाही, आपल्याला इतक्या खोलवर जायचं नाही. आपण हातामध्ये घेतलेलं काम त्या विठोबाला साक्षीला ठेवून आपल्या बरोबर असणारे वैष्णवांच्या मांदीसह, आपल्या बरोबर असणाऱ्या सहकार्यांसह विठोबाच्या नामाच्या साधनानं परमधामापर्यंत पोहोचण्याचं साध्य आपल्याला प्राप्त करायचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सुखे तरू भवनदी एकट्यानं नाही, संगे वैष्णवांची मांदी. म्हणून रवी महाराजांनी उचललेलं हे धाडसाचं पाऊल आहे. सर लक्षात ठेवा, हा विषय इतका सोपा नाही. आणि मी फार अगदी म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय, मी या सगळ्या उद्योगांना कंटाळलेला माणूस आहे. हो, म्हणजे अगदी खूप मोठी मोठी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. क्षेत्राचं ठिकाण जर सोडलं, आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण, तेर अशी क्षेत्राची ठिकाणं जर सोडली तर महाराष्ट्रातली पहिली वारकरी शिक्षण संस्था आपली आंबेडकरची. महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण ते धाडस केलं, 20 वर्षापूर्वी धाडस केलं. क्षेत्राचं ठिकाण सोडून एखाद्या खेडेगावामध्ये कुठेतरी वारकरी शाळा काढू. पण तो काळ आणि आत्ताचा काळ फार फरक आहे. 34 कार्ट्याचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे. हो, त्याला स्नॅपचॅटचा आयडी हळूच मागते, तुझा आयडी दे ना स्नॅपचॅटचा. लक्षात, मला आता कळालं त्या दिवशी तापोळ्यात स्नॅपचॅटचं लपडं काय येते, अजून मला माहिती नव्हतं. एवढा घोटाळा आहे सगळा. त्यामुळे सध्या रवी महाराज, हो, सध्या मला तरी, मी या मताशी ठाम आहे सर, सध्या तरी मला असं वाटतंय पोरं सांभाळण्यापेक्षा गुरं सांभाळलेली बरी. म्हणून 2-4 दिवस झालं मी गायांची सेवा करतो. हो, तुम्ही माझे स्टेटस वगैरे बघत असाल.
गुरं सांभाळलेली बरी. आणि ज्यांना ज्यांना आपली मुलं वारकरी संप्रदायामध्ये पाठवायचे पालक असतील इथं, फार अवघड ही गोष्ट, एवढी सोपी नाही गोष्ट. हो हो, एवढा सोपा विषय नाही. पोरग गुरुकुलमध्ये पाठवलं की आई फोन करणार, बाळा जेवलास का? पहिलं, अरे हे माझा अनुभव आहे, जेवलास का? काय होतं जेवायला? अरे काय जेवायला त्याला देणार आहे? चटणी भाकरी जी काय असेल ती गुरुकुलमध्ये घातलाय, ताजं देतात ना. हो. आईनं गुरुकुलमध्ये मुलगा जर घडवायचा असेल ना, तर आईचा पहिला प्रश्न पाहिजे, बाळा हो अभ्यास केलास? हरिपाठ पाठ केलास? किती अभंग पाठ केले? आज काय शिकलास? कोण शिक्षक आले होते? गीतेचा श्लोक तुला येतो का? हरिपाठ तुझा पाठ झालाय का? गायनाचं काय जमतंय का? आईनं हे इथं बरेचसे पालक बसले असतील, आईचा आणि बापाचा हा पहिला प्रश्न पाहिजे. आणि मी अभ्यास आहे माझा त्या विषयाचा म्हणून सांगतोय, ज्या ज्या आई बापानं पोरांना विचारलं ना, जेवलास का? शिळ देतात का? चटणी देतात का? भाकरी देतात का? पोटभर कधी घडू शकत नाही. हे कुठं विचारायचं? इतर ठिकाणी संजय घोडावर 3.5 लाख रुपये फी, चांगलं मिळतं का? अवश्य विचारा. पण गुरुग्रही जर मुलगा शिकण्याकरता येत असेल तर त्याला तू काय शिकलास हेच विचारा. ते पोरग म्हणलं ना, आई अगो मला रात्री ना शिळी भाकरी दिली, ते मी महाराजांवर बोलेल. तू बोलायचं नाही, तुला ते बोलण्याचा अधिकार नाही. तो विषय मी महाराजांबरोबर बोलेल, तुझ्यावर नाही बोलणार. तू अभ्यास केलास का? अहो 4-5 वर्ष पांडुरंगाला वाहिला म्हणून सोडा. म्हणून मी कौतुकानं सांगतो, आज रवी विषयी जर बोलायचं झालं, रवीचे वडील आता नाही तिथं. एकदाच रवीला हायस्कूल शाळेमध्ये सरांनी मारला होता, एवढा पडस्तवर मारला होता. म्हणले याला शाळेतच ठेवायचं नाही आम्हाला. शाळेत सांगितलं, सावली शाळेत हायस्कूलमध्ये. हो, रवीचे वडील आले शाळेमध्ये, वडिलांनाच बोलावं म्हटली. मला माहित नाही, रवीने सांगितलं नाही. ज्यावेळी मी शाळेमध्ये असा दबदबा ठेवला होता की शाळेमध्ये गेलो की सगळं पाण्यासारखं सगळं खळखळीत होऊन जातं. मी शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एका मिनिटात पण मला आठवतंय, रवी माझ्याकडे 7 ते 8 वर्ष शिकला. पण 8 वर्षामध्ये पोरासाठी रवीचा बाप एकदाच आंबेघरला आला. पोरासाठी काय नेमकं चाललंय बघायला. हे म्हणजे माझा मुलगा घडला पाहिजे, माझा मुलगा कुठंतरी तयार झाला पाहिजे, ही एक तळमळ होती. मला सांगायला म्हणजे शब्द माझे जीभ उचला ना. अतिशय प्रेमळ असणारे ते व्यक्तिमत्व होतं, ते आपल्यामध्ये नाहीत आता. रवीनं वैभव उभं केलं, रवीनं गुरुकुल सुरू केलं, रवीनं चांगल्या पद्धतीनं क्रांती केली, रवीनं अगदी चांगले दिवस आता आणले. पण चांगले दिवस बघण्याकरता ते थांबले नाहीत, लागते निघून गेली. ही मोठी खंत आहे. आणि रवीच्या आयुष्यातला सुद्धा सगळ्यात मोठा दुःखाचा तो प्रसंग असो, त्याविषयी मला बोलून त्याला मला भावनिक करायचं नाही. मला पुढे जाऊ द्या. एकच गोष्ट मला सांगायची, जगतपिता असणारा, सत्य असणारा तो विधाता, त्याला आपलासा करण्याकरता फक्त स्वतः प्रयत्न करणारे वेगळे तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या बरोबर असणाऱ्यांना घेऊन सुखेतरू भवनदी, एकटा नव्हे संगे वैष्णवांची मांदी, वैष्णवांच्या मांदीमध्ये आम्ही भवसिंधू पार करू. बर महाराज, ठीक आहे, तुम्ही वैष्णवांच्या मांदीमध्ये भवसिंधू पार करून देवाच्या चरणापर्यंत जाल, काय पत्ते वगैरे आहेत का त्याला? ऐका ना, देव मिळवण्याकरता काही पत्ते आहेत का? अभंगाच्या 3ऱ्या विठ्ठल नावाचं साधन, साध्य देवाचं चरण, देव प्राप्ती करणं हे साधन जरी असलं, महाराज म्हणतात त्याला काय पत्ते आहेत का? तर पत्ते बाखराचे वाण, हो, विषयाचे प्रकार हे सोडून दिले आम्ही. विषय तुकाराम महाराज, आता जर प्रमा भंडारा डोंगरावरचा विषय सगळ्यांना माहिती, तुकाराम महाराजांची वाढत गेलेली कीर्ती हे तात्कालीन त्यावेळच्या कर्मठांना
तुकाराम महाराजांचे समवयस असणारे धर्माची शाल आपल्या अंगावरती पांघरलेले पण आतून कर्मठ आणि आतून थोडेसे विद्रूप किंवा जळक्या स्वभावाचे असणारे काही मंडळी होती. त्यामुळे मुंबाजी बुवा असतील, त्यामध्ये आणखीन रामेश्वर भट्ट असतील, या मंडळीने तुकाराम महाराजांना त्रास दिला. का त्रास दिला तुकाराम महाराजांना? त्याचं कारण सर्वांना माहिती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची किंवा कीर्तिमुख त्यांचे नारायण. तुकाराम महाराजांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत होती. तुकाराम महाराजांना भेटण्याकरता छत्रपती येऊन गेले. तुकाराम महाराज लोकांना उपदेश करू लागले. तुकाराम महाराज लोकांना वागण्याचं जगण्याचं ज्ञान देऊ लागले. आपण काय करायचं? पिढ्यानपिढ्या आपण हा उद्योग करतोय, आपल्याला कुणीही आता विचारायला तयार नाही. या तुकारामाला आता चांगलाच धडा शिकवायचा असा निश्चय केला. आणि त्यावेळच्या तुकाराम महाराजांच्या विरोधकांनी भंडारा डोंगरावरती एक वेश्या तुकाराम महाराजांच्या जवळ पाठवली. तुकाराम महाराज साधनेमध्ये आपले ध्यानस्थ बसलेले असताना ती वेश्या गेली आणि पाप कर्माची मागणी करू लागली. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांना आठवलं, ज्ञानोबारायांचं स्मरण केलं. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं नक्की काहीतरी गडबडे. तुकाराम महाराजांनी तिला विनंती करून सांगितलं, जाईऊ तू भंडारा डोंगरावरती एका वेश्येचं आगमन झाल्याच्या नंतर तिला सांगितलं, जाईओ तू माये न करी सायास आम्ही विष्णुदास तैशेनो, तुझ्या पाया पडतो तू बाया परत जा. का? याचं उत्तर, बाखराचे वान सांडू हे जेवू जेवण. मी विठ्ठल नामाचं जेवण जेवतोय, तू विषयाचं सुख ताट माझ्या पुढ्यात मांडू नकोस. त्या ताटाचं जर मी सेवन केलं तर माझं अधपतन होईल. त्यामुळं मला तुझ्या नादाला लागायचं नाही. तू माऊलीस माझी आई आहेस, तुझ्या पाया पडतो, तू इथनं पहिली जा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे बंधन आहे कुठलं? बाखराचे वान सांडू हे जेवू जेवण आणि सुखे तरू भवनदी संगे वैष्णवांची मांदी विठोबा रखुमाई.
सुखे तरु भवनदी संगे वैष्णवांची मांदी बाखराचे वान सांडू हे जेऊ जेवण सुखे तरु भवनदी संगे वैष्णवांची मांदे. अतिशय एकही शब्द खर्च न घालवता इकडं तिकडं अवांतर गप्पा न मारता कमी वेळामध्ये कीर्तन संपवायचं असल्यामुळं अगदी 9 वाजण्याच्या जवळ मी येऊन पोचलोय आणि कीर्तनाच्या समारोपापर्यंत आलेलो आहे. मला 3ऱ्या चरणापर्यंत झालेले. हो, बाखराचे वान सांडू आणि हे जेऊ जेवण लक्षात ठेवा. बाखराचे वाण सांडल्याच्या नंतर शाश्वत सुखाचं जेवण सहज आपल्याला पोटभर जेवता येतं. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि मी प्रकर्षानं माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगत असतोय, आपल्याला बाकी गोष्टींपासून सावध राहून आपल्याला ईश्वर प्राप्तीकरता प्रयत्न करायचे आहेत. आणि माझा सरांना माहिती आहे की ज्या गोष्टी मी पाळतो त्या गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांना मी 100% पाळायला लावतो. लक्षात घ्या. म्हणजे जसे संस्कार आहेत आमच्यावरती, म्हणजे आता परंपरा तर तशी एकदम महाराष्ट्रातील एकदम उत्तुंग परंपरा, देगलूरकर परंपरेची आमची 2-4 गुरुकुलं झाली आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. देगलूरकर परंपरा अतिशय उज्ज्वल परंपरेची गुरुकुलं झाली 2-4 आपल्या भागामध्ये. त्यापैकी रवी महाराजांचं अतिशय देखणं आणि सुंदर असं या ठिकाणी गुरुकुल सुरू आहे. मला खूप आनंद वाटतो या सगळ्या गोष्टीचा. कारण येथ वडील जे जे करती, वारंवार अण्णा महाराज असतील आमचे, सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर असेल, काय खावं, कुठं खावं, कसं खावं, कुणासोबत खावं, कसं वागावं, हे वारंवार या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देत असतात. पण विद्यार्थ्यांना सांगणं हे काम असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा सहज सांगत असतोय. आपल्या वडीलधाऱ्या माणसांबरोबर कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सहज, म्हणजे ह्या गोष्टी सध्या तरी म्हणजे अवघड आहेत. म्हणजे वारंवार तुम्हाला बघायला मिळतात. मुलं कशी वागतात किंवा कशी राहतात हे आपल्याला पावलोपावली बघायला आणि शिकायला मिळतं. आणि तीच गोष्ट नेमकी आम्ही या ठिकाणी सांभाळलेली, जतन केलेली. वाडवडिलांचा, वडीलधाऱ्यांचा सत्कार, आदर, सन्मान करणं हे आम्ही आमच्या या पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्या पद्धतीनं शिकवतोय. कारण परंपरेनं सुद्धा आमच्यावरती प्रचंड प्रेम केलं आहे. इथं माझे वडील आलेले आहेत, त्यांनी सुद्धा माझ्यावरती प्रचंड प्रेम केलेले. रवीनं खूप मोठा कार्यक्रम केला. अक्रूर महाराज साखरेंचं कीर्तन ठेवलं वडिलांच्या पुण्यतिथीला. खूप सरहोते साक्षीला खूप देखणा कार्यक्रम केला. पण रवीच्या वडिलांची सुद्धा मी शिकवण सांगितली. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या बिचाऱ्यानं रवीला घडवण्यासाठी योगदान दिलं. आमचे अण्णा इथं बसलेत. सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, रवीला घडवण्यामध्ये जेवढं माझं योगदान नसेल त्याच्या कितीतरी पटीनं अण्णांचं योगदान आहे. हे डावलता येणार नाही. बघा, या पोरांना माहिती, त्यांनी न सांगता टाळ्या वाजवल्या. कारण विक्रम बसलाय, सौरभ बसलाय, रवी बसलाय, रिंकेश बसलाय. त्यांना बळ म्हणायला लावणार, त्यांच्याकडे गाऊन घेणार, त्यांना करायला लावणार, त्यांच्यासाठी वेळ देणार, सकाळी लवकर उठवणार. कधी कधी मी कंटाळा करायचो 4:30-5 वाजता पोरं उठवायला, पण अण्णांनी कधी सोडलं नाही. अण्णांचा आवाज ऐकला की पोरं कुरकुर करायला सुरुवात करायची. त्यांना आत्ता कळते, बघा हसतोय, त्यांना आत्ता कळते की अण्णांनी आपल्याला जो तगादा लावला तो आपल्या फायद्याचा होता. अण्णा आपल्या मागं हात धुवून लावले ते फायद्याचं होतं. आणि अण्णांनी पोरांना जीव सुद्धा तेवढा लावलाय. माझ्यावरती सुद्धा अण्णांनी प्रचंड जीव लावला, तेवढाच पोरांवरती केला. वडील जर सांगायचे जर झाले, मला खरं तर कविता वगैरे काय म्हणता येत नाहीत आणि ते जमलंही नाही पहिल्यापासून. पण सर 2010 साली माझी गाडी चोरीला गेली. माझी इच्छा होती आपण गाडी घ्यावी. बोलेरो गाडी फार आवडायची. ओमनी गाडी होती छोटी, त्या ओमनी गाडीतनं फिरायचं, दूध गाडी. प्रचंड व्याप आणि उद्योग केलेला माणूस आहे मी. हो, प्रचंड अडचणी. मग बोलेरो गाडी नवीन घेतली आणि ती गाडी घेऊन मुंबईला कीर्तनाला गेलो. वाशीला कीर्तन चाललं होतं आणि कीर्तनामध्ये बसलोय आणि वॉचमॅनला सांगून मी महाराजांचा ड्रायव्हर आहे म्हणून चोरानं गाडी नेली. डुप्लिकेट चावी आणून नवी गाडी 1 वर्ष होऊन फक्त 10 का 12 दिवस झाली होती. गाडी चोरीला गेली. 2-3 दिवस रडत होतो. चुलत भाऊ माझे, अरे रडू नकोस, काहीतरी मार्ग निघेल. सगळीकडे शोधाशोध झाली, सगळं झालं. गाडी का पोलीस स्टेशनमध्ये गेला की पोलीस तर शिव्याच द्यायचे, तुझ्या गाड्या सांभाळायला आलो रे आम्ही, फुटीतला इन्शुरन्स असलं तर इन्शुरन्स कर. त्यामुळे आपलं काय करायचं आता, गाडी तर चोरीला गेली, कसं जायचं, कसं सांगायचं. आमच्या चुलत भावाने अण्णांना सांगितलं फोन करून, अण्णा त्याची गाडी चोरीला गेली आणि 3 दिवस झालं जेवलं नाही, रडतोय. फाटका संसार होता आमच्या, फाटका संसार होता. 2 बहिणी लग्नाला बाकी होत्या. एका बहिणीचं लग्न झालं होतं. मी एकुलता एक होतो. बाप त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. अण्णांना कळालं माझी गाडी चोरीला गेली. आपण धाडस बघा सर काय असते. अण्णांनी फोन लावला, त्याला फोन द्या. मला आज सुद्धा तो शब्द वाक्य आठवते, त्याला फोन द्या. मी फोन घेतला, रडायला लागलो. 10 लाखाची गाडीला चोरी गेली, सोपं आहे का? काय तोड दाखवायचं गावाला? ह्या अवस्थेमध्ये मी होतो. 2010 साली 16 वर्षापूर्वी गाडी चोरीला गेली, 8-9 लाख रुपयाची. अण्णा म्हणले काय झालं रे बाबा? अण्णा गाडी चोरीला गेली. गाडी चोरीला गेली. रडतोयस कशाला?
बेट्या गावाला निघून येऊ, बाप जिताय अजून 10 गाड्या तुझ्यासाठी उभ्या करतो, गावाला निघून. एका गाडी चोरीला गेली म्हणून रडत बसलायस मुंबईमध्ये, बाप अजून जिताय गावाला तुझा. मला माहिती होतं आमचा संसार फटका होता, कर्ज होतं, पण बाप त्याचं नाव आहे, मी जिवंत अजून, तो गावाला निघून ये. मी एसटी मध्ये बसलो, वाशीच्या हायवेला एसटीला बसलेलो, ते पाचवडला उत्तरेपर्यंत एसटीतनं रडत होतो. इथं आल्याच्या नंतर व्याजानं फंडानं टक्क्यानं इकडून तिकडून गोळा करून मला 8 दिवसामध्ये बोलेरो गाडी पुन्हा घेऊन दिली. त्या व्यक्तीचं नाव आहे बाप, लक्षात ठेवा. ते अण्णा माझ्यासमोर बसलेले. हे जगाच्या पाठीवरती प्रेम कुठेही मिळत नाही, म्हणून एक सांगतो, आहेत तोपर्यंत सांभाळा. आई असेल, वडीलधारी माणसं आहेत तोपर्यंत सांभाळा. माझा स्वभावच असा आहे, तेच मी रवीला पोरांना सांगतो. 4 दिवस झाले ना, 5व्या दिवशी मी आईच्या हातची भाकरी खाल्ली नाही ना, तुम्हाला घास गोड लागत नाही. इथं बसलेल्या माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कुणी सांगो, मी जगाच्या कुठंही असू द्या, शोधत घरी जाणार. रातच्या 1 वाजता जाऊ द्या, आई भाकरी कर ना मला. आईच्या हातची भाकरी खाली काय असं वाटतं, बास आता हा पुनर्जन्म झाला आपला. एवढं प्रेम आम्ही गुरुकुलमध्ये हे शिकवलं पोरांना, आणि ते विद्यार्थी जतन करतायत. या गोष्टीचं मला कदाचित मी त्यांना गाणं शिकवलं नसेल, कदाचित त्यांना वादन शिकवलं नसेल, कारण नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, येईल तैसा बोल रामकृष्ण. मलाच त्या गोष्टीचं ज्ञान कमी असल्यामुळे मी काय विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जे शिकवलंय ते आयुष्यभराची सुधोरी त्यांना पुरल असं त्यांच्या पदरामध्ये घातलंय. हा माझा विद्यार्थी साई आहे. साई उभारा जरा, मला अवश्य त्याचा परिचय करून द्यायचा आहे सगळ्यांना. हा माझा विद्यार्थी हातगेघर गावचा मुलगा आहे. हो, अतिशय आगाऊ, 4थीत आणून घातला होता, आणि लग्न झाल्याच्या नंतर 14 वर्षानं आईबापाला झालाय. लग्न झाल्यानंतर 14 वर्षानं आज या पोराची मुंबई सारख्या नगरीमध्ये 150 दुकानं आहेत. किती? 150 दुकानांचा मालक आहे. खूप चांगल्या पद्धतीनं ही लेकरं आहेत माझे विद्यार्थी, माझ्यासाठी जीवाचं रान करतात. शब्द टाकायची खोटी अगदी मला धावत पळत येतात. पायाला काटा लागला तर दवाखान्याच्या बाहेर 100-200 विद्यार्थ्यांचं जाळं मऊ बसतं. हात मोडला माझा, ॲडमिट होतो योगेश महाराज. 100 विद्यार्थी रात्रंदिवस डॉक्टरला हाकलून काढायला लागले. मला तरी असं वाटतंय याच्यापेक्षा दुसरी श्रीमंती जगाच्या पाठीवरती कुठलीही नाही. जन्माला घातलेली पोरं आता विचारायला तयार नाहीत. इथं मी 20 वर्षामध्ये घडवलेली माझी लेकरं माझ्यावरती पितृवत प्रेम करतात. या गोष्टीचं मला प्रचंड समाधान आहे. पण मी सुद्धा ही गोष्ट आम्हाला सरांनी जी शिकवली तीच गोष्ट आम्ही सुद्धा पुढे टिकवलेली. कुठली? पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, पोरग मोठं झाल्याच्या नंतर बापाला किती आनंद होतो? पोरग्याला नोकरी लागली, पोरगा सरकारी नोकर झाला, बापाला केवढा आनंद होतो. बाप अख्ख्या गावभर पेढ वाटतो, माझा पोरगा मोठा झाला, माझा पोरगा मोठा झाला. बापाला मुलगा मोठा झाल्याच्या नंतर जो आनंद होतो ना, तोच आनंद गुरु या नात्यानं शिष्य मोठा झाल्याच्या नंतर होतो. हे शिक्षण खात्यामध्ये काम करणारी मंडळी आहेत. सर, बाजारपेठेमध्ये जर एखादं पोरग पायाला वाकलं, सर हो मी आता अमक्या ठिकाणी, मला 1.5 लाख रुपये पगार आहे, तुमची कृपा आहे, डोळ्यातनं धारा लागतात, लक्षात ठेवा. आणि ते सुख मी उपभोगतोय, आणि मला माहिती आहे या सुखापेक्षा जगाच्या पाठीवरती दुसरं कुठलंही सुख नाही. म्हणून माझ्या या लेकरांना खूप 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 शुभेच्छा, खूप धन्यवाद देतो. यापेक्षा त्यांनी खूप खूप मोठं व्हावं. मला माहिती आहे माझे विद्यार्थी मोठे झाले की प्रवीण महाराज मोठा झाला, म्हणून ही लेकरं प्रचंड मोठी झाली पाहिजेत. त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि लांबलेल्या वाणीला मला पूर्णविराम द्यायला लागणार आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, न लगे वारंवार तुका म्हणे येरजार. पुन्हा सिक्वेन्स नीट आहे का? पहिल्या चरणामध्ये आम्हा हेची भांडवल वापरलं. कुठलं? विठ्ठल नामाचं. कशा करता? भवसिंधू पार करून देव मिळवण्याकरता. त्याच्याकरता बंधन, त्याच्याकरता नियम, त्याच्याकरता काय अटी आहेत का? कुठल्या अटी आहेत? बाखराचे वाण सांडायचे आहेत आणि विठ्ठल नामाचं जेवण जेवायचे 3ऱ्या चरणामध्ये. आणि असं वागल्याच्या नंतर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, न लगे वारंवार तुका म्हणे येरजार. पुन्हा येणं नाही, पुन्हा जाणं नाही, कायम स्वरूपी मोक्ष ईश्वराच्या चरणाजवळ आढळ पद मिळतं विठ्ठल नावाच्या भांडवलामुळं. ज्ञानेश्वर माऊली तुमचे केले धर्म कीर्तन सिद्ध गेले एथ माझे जिवरले पायी कबन करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. आज 3ऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी करण्याची मला संधी मिळाली. खूप आनंद, खूप समाधान वाटलं मला. बरं का सर,
तुम्ही यायला पाहिजे होता खरं तर, पण तुमच्या काही अडचणीमुळे तुम्हाला येता आलं नाही. मला खूप आनंद वाटला. मला आनंद म्हणावं का नेमकं काय म्हणावं. मी रवीला या सगळ्या गोष्टींना विरोध करणारा माणूस आहे. सगळ्यांना माहिती आहे, माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सगळ्या माहिती आहे. मी कधीही पाद्यपूजा करून घेत नाही, कधीही गवगवा करून घेत नाही. कधी मी एका गोष्टीला आपण कायमस्वरूपी कामात राहिलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, पैसे कमावले पाहिजेत, चांगलं जीवन जगलं पाहिजे. पण हे जगत असताना आपण आपलं पकड सुटली नाही पाहिजे विठ्ठल नामाची. हे सगळ्या साध्या आणि सोप्या विषयी त्यांना मी कायमस्वरूपी सांगत असतो. रवीनं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं. आपण बघतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये की अगदी रथामध्ये बसायला 60, 65, 70 वय व्हावं लागतं हे महात्म्याचं. पोरांनी वयाच्या 42व्या 43व्या वर्षी रथातून मिरवणूक काढली. हे मोठेपणे कुणाचं मोठेपणे? माझ्या विद्यार्थ्यांचं, माझ्या लेकरांचं मोठेपणे. त्यांना असं वाटलं की आपल्या महाराजांना रथातून आपण मिरवणूक काढावं, रस्त्यावरून रथात बसून आणलं काय काय. या सगळ्या गोष्टीचा मला म्हणजे असा विरोध असताना सुद्धा मुलांच्या समाधानासाठी या सगळ्या गोष्टी बरं वाटलं मला. आता उद्यासुद्धा रथ ठेवा. उद्या अण्णांचं कीर्तन आहे. श्री गुरु प्रमोदजी महाराज जगताप, ज्यांची माळ माझ्या गळ्यात आहे, माझी माळ रवीच्या गळ्यात. ही परंपरा आमची उज्ज्वल अशी परंपरा पुढे देगलूरकर परंपरा आहे आपली. सर्व विद्यार्थी हे देगलूरकरांचे विद्यार्थी आहेत. म्हणून पोरांनो चांगलं वागायचं, चांगलं खायचं, वाईट खायचं नाही, वाईट प्यायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही. गुरुजनांचा आदर सत्कार कायमस्वरूपी करायचा, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवायचा. उपस्थित सर्व भाविक भक्त आबालवृद्ध आत्ता उशिरा उपस्थित झालेले, थोडासा उशीर झाला सुरुवातीपेक्षा, प्रस्तावनेच्या वेळी नव्हते, पण संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे कीर्ती असे शिवचरित्रकार आमचे संतोषजी महाराज डहाणे. खूप चांगलं काम आहे. बिचारा कधी कुणाच्या आद्यात नाही न मध्यात नाही, एकमेव कीर्तनकार आहे. म्हणजे मी कुणाशी जास्त संपर्कात नसलो तरी सगळ्यांचं असतंय रेकॉर्ड. म्हणजे हो, आणि ही पोरं सारखी फिरत असते, ते कोण नाही कोणतरी सारखं कानात काय काय सांगत असते. आता मला ते ऐकायची इच्छा नसते, पण हे सगळे सांगत असतात. आमकं झालं, तमकं झालं, इकडे झालं, तिकडे ते झालं. मी त्यांना सांगतो ते सगळं बंद करा, धंदा काय उद्योग बघा काय. पण कुणाच्याही कधी आद्यात मध्यात नसणारही व्यक्तिमत्व आहे. म्हणून आम्ही सुद्धा मोठ्या सन्मानानं कीर्तनाला कायमस्वरूपी बोलवत असतो. आमची सरांनी एक आता आठवण करून दिली. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी, वेळ आहे ते सगळं. 8ला कीर्तन सुरू झाले, 10 वाजेपर्यंत कीर्तन व्हायला पाहिजे, पण 9पर्यंत संपवले. रसाळ महाराज देण्यात येतात. ऐका ना जरा. 26 डिसेंबर 2026 ते 1 जानेवारी 2027 सातारमध्ये भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण जयघोष भव्य दिव्य पारायण सोहळा सातारमध्ये होतोय. सगळ्यांचं लक्ष पाहिजे या कार्यक्रमावरती. पहिल्या दिवशी महाराष्ट्राचं वैभव असणारे, ज्ञानेश्वरीचे अंतरंग महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारे श्री हरिभक्तीपरायण गुरुवरे नामदेव शास्त्री यांचं पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन माधवजी महाराज रसाळ, तिसऱ्या दिवसाचं कीर्तन अमृत महाराज जोशी, चौथ्या दिवसाचं कीर्तन प्रमोदजी महाराज जगताप, 5व्या दिवसाचं कीर्तन मला वाटते माझंच आहे, 6व्या दिवसाचं कीर्तन चैतन्य महाराज देगलूरकर. 31 डिसेंबर 2026 चैतन्य महाराज श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर. आणि 1 जानेवारी 2027 युवक मित्र बंडाता त्या कराडकर. अशी कीर्तन आहेत लक्षात ठेवा. सातारमध्ये कोटेश्वर मैदानाला 1100 वाचक त्या पारायणाला बसवणार आहे. अगदी आम्हाला काय 10,000 9,000 जमणार नाही, फक्त 1100 वाचक त्या पारायणाला बसणार आहेत. वाचकांची व्यवस्था अतिशय चांगली. सगळे आम्ही आजूबाजूची हॉटेल वगैरे निवास व्यवस्था आम्ही बुक करणार आहे. म्हणजे तशी पत्र सगळ्या हॉटेलला आम्ही सगळे दिलेले. राधिका संकुल आम्ही त्या कालखंडामध्ये बुक केलेले. पुण्याची संपूर्ण कॅटरस 200 लोकांची कॅटरस, येणाऱ्या भाविकांना जेवण, नाश्ता, चहा, जाग्यावरती अतिशय पंचपक्वानाचा बेत असणार आहे. गुरुकुलला आपल्या गुरुकुलच्या कार्यक्रमात जी लोक आली त्यांना माहिती होतं, माहिती अतिशय चांगली भांडी घासण्यापासून सगळी आपण पुण्यावरून टीम मागवलेली. फक्त भाविकांनी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, वाचकांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे. रवी महाराज सगळ्यांबरोबर संपर्क साधतीलच. 31 डिसेंबर 2026ला रात्री 7 रथ असणार आहेत, घोड्यांचे मोठे रथ असणार. या रथामध्ये 7 रथांमध्ये सातारा जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासाठी आणि हिंदू धर्मासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा ज्येष्ठ व्यक्तींचा आपण साताऱ्यातून मिरवणूक काढणार आहे. 2000 टाळकरी असणार आहेत, माऊलींचे आश्व असणार आहेत आणि 20 दुधाचे स्टॉल असणार आहेत. दुधाचे 20 स्टॉल, मसाला दूध. त्या
20 कुटुंब तिथं दूध वाटणारे, 20 ठिकाणी असे स्टॉल लावणारे आणि त्याच्यामधून आपण संदेश देणारे. 31 डिसेंबर 31ला दारू पिऊ नका, दूध प्या, दूध वाटप करणारे आपण त्या माध्यमातून. 31 डिसेंबरला लोकांना दूध वाटप करणारे. बंडाता त्या कराडकरांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन आहे, रात्री चैतन्य महाराज देगलूरकरांचं कीर्तन आहे. तर आपण त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी तुम्ही या परिसरातले पंचक्रोशीतली सातारा तालुक्यातली मंडळी, तुमचं योगदान, तुमचं सहकार्य खूप मोलाचं असणारे. कार्यक्रमासाठी उपस्थितीसुद्धा तुमची खूप मोलाची असणारे. आमचे फॉर्म तयार होतील, काही दिवसात ते फॉर्म पोचतील, वाचकांचे आम्ही फॉर्म भरून घेणार आहे. ही सर्वांना विनंती करून त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन उपस्थितीत राहून कार्यक्रमाची उंची शोभा वाढवायची अशी सर्वांना विनंती करतो. पुनश्च एकदा सर्वांचं दर्शन घेतो. जर कुणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल तर मला सुद्धा शक्य नाही. आमचे राधेश्याम महाराज बसलेत, पाठीमागं सुद्धा बरीच मंडळी बसलेली आहेत. इथं सुंदर मृदंगाचार्य आमचे, या ठिकाणी आमचे मिस्त्री महाराज बसलेले आहेत. तुम्ही सगळेच इथं पाठीमागं सुद्धा सगळी मंडळी. हो, आमचे विठ्ठल महाराज वगैरे पलीकडे. हो, चोपदार महाराज आहे ते कायम असतात. संतोष महाराज आमचे चोपदार, हे सगळे तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. आणि सुंदर तुमची साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम कशी होती याला 0 मार्क आहेत. साऊंड सिस्टीमवाल्याचं रवी महाराजांवरती प्रचंड प्रेम आहे. प्रेमाला किंमत आहे, लक्षात ठेवा. इथं बाकी गोष्टीला किंमत. प्रत्येक जण कीर्तनामध्ये त्यांना डोसलं, मी सुना करा की आवाज नीट, करा की आवाज नीट, करा की आवाज नीट. आता हो, हे सगळं जरी खरं असलं तरी त्या आवाजाच्या पलीकडचं जाऊन एक नातं आहे, ते प्रेमाचं नातं आहे, लक्षात ठेवा. निस्वार्थपणे दिल त्याच्यामध्ये सेवा करणारही व्यक्तिमत्व आहे. आणि गुरुकुलच्या स्थापनेपासून रवी बरोबर ही मंडळी आहेत. म्हणून एक विनंती सर्वांना करतो, हे उमलतं नेतृत्व आहे. हो, आणि हे छोटं रोपटे दिवसेंदिवस आता मोठं होणार आहे. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी होणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं सहकार्य, तुमच्या सर्वांचं प्रेम आमच्या रवी महाराजांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहावं एवढीच सर्वांना विनंती करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. विठ्ठल धीर दिला असेल किंवा मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आदरणीय श्री गुरु महाराजांचे या ठिकाणी सुंदर असं कीर्तन झालं. महाराजांबद्दल बोलण्या एवढा मी तेवढ्या उंचीचा नाही, तरी सुद्धा गुरुकुल श्री ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं महाराजांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. एक 10 मिनिटं मी सर्वांचे घेणार आहे. या काका महाराजांचा सत्कार या पटकन कोणतरी. त्याचबरोबर महाराजांनी मगाशी सांगितलं की माझ्यापेक्षा मला घडवण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो आमच्या अण्णांचा. मी ज्यावेळेस गुरुकुलला आम्ही गेलो त्यावेळी, एक मिनिट एवढा सत्कार होऊ द्या मग सांगतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्यावेळेस आम्ही गुरुकुलमध्ये गेलो त्यावेळेस आमची 2 ऍडमिशन होती. एक म्हणजे विक्रम महाराज आणि मी. गेल्याच्या 3ऱ्या दिवशी आता आम्ही दोघं पहिल्यापासून एकत्र होतो गुरुकुलच्या अधिगरपासून, आणि गुरुकुलमध्ये गेलो आणि 3ऱ्या दिवशी आमचा काहीतरी वाद झाला. आम्ही रात्रीचं एका मुलगाला मारलं, मी त्यानं मारलं आणि त्याचा जोडीदार मी असल्यामुळं आम्ही 2 जण घावलो.
त्या दिवशी एवढा प्रसाद भेटलेला, महाराज वारीला जाणार होते आणि वारीच्या आधीकडचा प्रसाद आम्हाला एवढ्या जोरात दिला की तो आजही आमच्या लक्षात आहे. विक्रम आणि मी त्यावेळेस आम्हाला तिथून पुढे विक्रम महाराजांना ज्यावेळेस गुरुकुलमध्ये घ्यायचं होतं त्यावेळेस महाराजांनी सांगितलेलं आमच्याकडे ऍडमिशन फुल झालेले आहेत. अण्णांनी हाताला धरून त्यांच्या वडिलांना विक्रम महाराजांच्या आणलं. त्याच्यानंतर ऍडमिशन झालं. त्याच्यानंतर मग अण्णांबरोबर रानामध्ये जायचं. अण्णांकडे बैल होता काळा, आता त्याचं नाव मला माहित नाही, पण काळ्या पांढऱ्या रंगाचा एक बैल होता आणि त्याला घेऊन आम्ही रानात जायचो. अण्णांचा डबा मी घेऊन जायचा. गेल्याच्या नंतर अण्णांनी मला म्हणायचं, अरे पोरा एखादी गवळण म्हण. अहो अण्णा मला येत नाही, म्हण माझ्या माझ्या. मग अण्णांनी मला एक गवळण शिकवली. त्याची चाल पण अजून मला आठवते. हा, दिवानी बनी मै दिवानी बनी मुरली के नाद दिवा. अण्णा तेवढ्या गवळणीवर आज मी एवढा झालो. अण्णांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. अरे म्हण काय, इकडे पसाबर इकडे नाही तर पसाबर तिकडे. आमचे अण्णा, आम्ही वारीला ज्यावेळेस चालतो ना, आमची अख्खी वारी 25 दिवसाची फक्त आमच्या अण्णांवर असते. एवढं अण्णांनी आम्हाला प्रेम दिले आणि अण्णांचे आमच्या अगणित उपकार आहे. महाराज ज्यावेळेस बाहेर असतात कार्यक्रमाला, इकडे तिकडे महाराजांच्या मागे व्याप असताना अण्णांनी आमच्यावर सगळ्या बाजूने सकाळी उठवणं, रियाजाला बसवणं किंवा सगळ्या गोष्टी, आता नाही मी आता बोलत बसत. अण्णांचं आमच्या अगणित प्रेम आहे, आमचं श्रद्धेचं स्थान आहे. महाराजांवर जेवढं अण्णांचं प्रेम आहे तेवढंच आमच्यावर त्यांचं प्रेम आहे. मी गुरुकुलच्या वतीनं आदरणीय अण्णांचा या ठिकाणी सन्मान करतो. अण्णांना विनंती करतो, एकदा अण्णांसाठी जोरदार टाळी वाजवा. अण्णा उठा. आबा आबा या पुढे. आबा पुढे या. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये गुरुकुल श्री ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेचे असणारे मार्गदर्शक आदरणीय श्री मदनरावजी कदम सरांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार, ज्यांच्या गायनानं, ज्यांच्या वाणीनं संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलेलं आहे, ते हरिभक्त परायण संजयजी महाराज वेळूकर दादा यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराजांवर, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते दादा या पुढे. आदरणीय आमचे बबनरावजी साप्ते दादांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. दादांना मी विनंती करतो, आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या दादा या पुढे. मामा जरा थोडंसं मागे सर या ना. संतोष काका पटकन पुढे या. दोघं आपा या पुढे. त्याचबरोबर बबनरावजी साप्ते दादा यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहेत. आपल्या भागाचं वैभव, भागातील ज्येष्ठ कीर्तनकार व ज्येष्ठ वारकरी असणारे हरिभक्त परायण बजरंग आप्पा काळुशीकर आपणही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तिकडे पुढे बघा. हो आबा आबा पुढे जावा ना पटकन. तिथे येते, तुम्ही पुढेच राहा. संतोष काका इकडे या, तुम्ही इकडे या. तुम्ही आप्पा पुढे चला. त्याचबरोबर आपल्या भागाचं वैभव, आपल्या भागाचे ज्येष्ठ वारकरी, ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण बजरंग आप्पा काळुशीकर आपणही विनंती करतो, आपण पुढे यायचंय. आपला सन्मान त्या तिथंच उभं राहा. पुढे जावा आप्पा तिथं. संतोष काका तुम्ही इथे मायापाशी. त्याचबरोबर हरिभक्त परायण आपल्या भागातील दुसरे ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज गजवडीकर यांनाही या ठिकाणी गुरुकुलच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती, एक गोष्ट सांगायची राहिली की आंबेघर गावामध्ये आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस एक दोन मित्र असे आम्हाला, म्हणजे त्यांच्या ज्या स्टोरी असायच्या, आमचे अण्णा आणि त्यांचे जिवलग मित्र किसनजी रांजणे आमचे, एक गोष्ट सांगायची की या अण्णा 2 मिनिटं उठा आणि दादा तुम्ही पण उठा, 1 मिनिट उठा. ही
लहानपणापासूनचे जवळचे मित्र, पण यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की यांनी पर्वताच्या उंचीची मुलं जन्माला घातलेली आहेत. खरंच सांगतो, कारण जे पलीकडच्या बाजूला आहेत ते जे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असणारे संचालक आदरणीय आमचे मार्गदर्शक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचे वडील आहेत, आणि डाव्या हाताला त्यांचे आहेत ते आदरणीय पूजनीय महाराजांचे वडील अण्णा आहेत. त्यांची मैत्री आणि या दोघांची ही मैत्री आजही तशीच टिकून आहे, आणि हे एक प्रेम आम्हाला एक बघायला भेटलं, आणि हे तसंच आम्ही इकडं त्यांचा आदर्श घेतोय. आदरणीय आमचे किसनजी रांजणे साहेब यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर आमच्यावर प्रेम करणारे आदरणीय श्री संपतजी शेलार गुरुजी यांनाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचबरोबर हरिभक्त पारायण संतोष महाराज ढाणे, राजू मामा पाडळी, हरिभक्त पारायण आमचे परम मित्र निलेशजी महाराज चव्हाण मापरवाडी, प्रथमेश महाराज भाटमरळी, त्याचबरोबर गुरुजिया ज्यांची मी नाव, त्याचबरोबर बबनराव शेलार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांची मी नावं घेतली त्यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचंय. हरिभक्त पारायण प्रसाद महाराज लोहार, राजू मामा, संतोष महाराज ढाणे, कुलदीप महाराज असतील, त्याचबरोबर राधेश्याम महाराज असतील, राधेश्याम महाराज आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर गंगाराम महाराज धनावडे, त्याचबरोबर प्रसाद महाराज लोहार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गंगाराम महाराज धनावडे, योगेश महाराज सुतार, आपल्या सातारा जिल्ह्यातील एक मृदंग क्षेत्रातलं एक गोड असं नाव हरिभक्त पारायण योगेशजी महाराज सुतार. त्याचबरोबर युवा उद्योजक माझे गुरुबंधू हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार साईनाथ महाराज गोळे यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर तेजस महाराज गोळे असतील, कौस्तुभ महाराज, विकास महाराज, सुरेश महाराज राऊत, त्याचबरोबर आपल्या या ज्ञानदेव शेलार यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजचं ज्यांचं सौजन्य आहे बबन शेलार, या ना बबन दादा या. त्याचबरोबर शंकर गोळे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. एक मिनिट, कुणी उठू नका आता, कुणी सर्वांनी बसा. एक 2च मिनिटं आता सर्वांची घेतो. महत्वाचं आज कीर्तन सौजन्य ज्यांचं होतं ते श्री आनंदराव फडतरे, विठ्ठल पोळ, रवींद्र आटवे, विकास काळबोर, बलराम देवगुळे या सर्वांना विनंती करतो आपण पुढे यायचंय, आणि आपल्याला गुरुकुलच्या माध्यमातून माऊलींची प्रतिमा श्री गुरु महाराजांच्या हस्ते शुभ हस्ते देण्यात येत आहे. मंगेशेट या पुढे, या पुढे पटकन. त्याचबरोबर सकाळचा नाश्ता श्री संतोष भोसले व हरिभक्त पारायण नामदेव महाराज लोहार यांचा होता. त्याचबरोबर संध्याकाळचे अन्नदाते आज संध्याकाळची ज्यांची संत पंगत आहेत ते ग्रामस्थ मंडळ कारी यांनाही गुरुकुलचा प्रसाद देण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय आणि आपला माऊलीचा प्रसाद घेऊन जायचंय. सकाळी ज्यांची संत पंगत झाली ते श्री प्रकाश यादव यांनाही गुरुकुलचा प्रसाद या ठिकाणी देण्यात येत आहे. ग्रामस्थ मंडळ कारी कुणीतरी प्रतिनिधी म्हणून एक जण पुढे या. त्याचबरोबर काल सकाळी ज्यांची संत पंगत झाली ते कैलासवासी एकनाथ बाबूराव लोहार यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल एकनाथ लोहार आप्पा यांच्या माध्यमातून कालची सकाळची संत पंगत झाली. आपणही गुरुकुलच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. चला द्याव पटकन. अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी आपल्या पंचकृषीतील तालुक्यातील भागातील मंडळी आहेत ज्यांचे सत्कार राहतील ते जागेवरच केले जातील बसल्याच्या नंतर. उद्या परवा 2 दिवस आपल्याकडे आहेत. चला एक पटपट द्या, पटपट द्या ना एकदम हातात. श्री विठ्ठल लोहार मी आपणना विनंती करतो आपण आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचा आहे. गुरुकुल श्री ज्ञानोबराय वारकरी शिक्षण संस्थेचे हितचिंतक मार्गदर्शक आमचे आप्पा आपणनाही माऊली
त्याचबरोबर विनायक भोसले यांनाही मी विनंती करतो, आपल्या पहिल्या दिवसाची सकाळची संत पंगत होती, आपला सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे, आपण पुढे यायचं आहे. प्रकाश यादव ग्रामस्थ मंडळ कारी आले, बापू या. आबा या ना पुढं. त्याचबरोबर आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण युवा कीर्तनकार अक्षयजी महाराज गुजर यांनाही या ठिकाणी सन्मानित करा. या अहो या या रे उठा उठा. साई महाराज तुम्ही नाही उठला, अहो या हो. ठीक आहे. राधेश्याम महाराज या ना पुढे. झालं. राहिलेले सत्कार हे उद्या होतील. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न